स्टुडंट्स, आज आपल्याला डिस्कशन करायचं आहे डू यू नो बुक्समध्ये पेज नंबर 242 वर डू यू नो हा एक कॉन्सेप्ट दिला आहे. तो कॉन्सेप्ट बेस आहे स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक ॲसिड सोबतच स्ट्रॉंग बेस आणि वीक बेसबद्दल. सगळ्यात पहिले ॲसिड, तर आपण स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस, वीक ॲसिड आणि वीक बेसवर डिपेंड आहे. स्ट्रॉंग ॲसिड जर असेल तो स्ट्रॉंग बेस आणि वीक बेस या दोघांसोबत रिॲक्ट होतो. वीक ॲसिड असेल, वीक ॲसिड तो स्ट्रॉंग बेस सोबत रिॲक्ट होईल, पण वीक बेस सोबत तो रिॲक्ट होत नाही. काय कॉन्सेप्ट आहे बघूया, आपण चेक करूया. बोर्डवर जे दिलं आहे कंपाऊंड NaHCO3, त्याला सोडियम बायकार्बोनेट म्हणायचं. सोडियम बायकार्बोनेट, हा सोडियम बायकार्बोनेट हा बेस आहे. कसा बेस आहे? वीक बेस आहे. वीक बेस आहे. सोबतच सोडियम हायड्रॉक्साईड दिला NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड हा स्ट्रॉंग बेस आहे. म्हणजे एक वीक बेस दिलाय, दुसरा स्ट्रॉंग बेस दिलाय. खाली फिनॉल लिहिलंय, आपण तर फिनॉलचा अभ्यास केला आणि त्यामुळेच दिलाय मुद्दाम हा कॉन्सेप्ट. फिनॉल हा वीक ॲसिड आहे. फिनॉल हा वीक ॲसिड आहे. OH ग्रुप आहे आणि बेन्झीन रिंग आहे. फिनॉल हा वीक ॲसिड आहे. सोबतच तुलना केली HCl सोबत. HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड, आणि हा जो हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे तो स्ट्रॉंग बेस आहे. आता मी मुद्दाम खाली सांगितलंय, हा स्ट्रॉंग बेस या वीक बेस सोबत आणि वीक ॲसिड सोबत रिॲक्ट होतं. स्ट्रॉंग बेस हा वीक बेस, स्ट्रॉंग बेस हा स्ट्रॉंग ॲसिड आहे. इट इज अ स्ट्रॉंग ॲसिड. हा स्ट्रॉंग जो ॲसिड आहे तो वीक बेस सोबत सुद्धा रिॲक्ट होणार आणि स्ट्रॉंग बेस सोबत सुद्धा रिॲक्ट होणार. आणि हा वीक ॲसिड आहे. हा वीक ॲसिड स्ट्रॉंग बेस सोबत रिॲक्ट होतं, पण हा वीक बेस सोबत रिॲक्ट होत नाही. हा मुद्दा समजून घ्यायचा आहे. हा कॉन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. व्हेन वीक ॲसिड डू नॉट रिॲक्ट विथ वीक बेस, बट वीक ॲसिड इज रिॲक्ट विथ स्ट्रॉंग बेस. हा इथे मुद्दा आहे. मग 3 पॉइंट लिहिले मी. पहिला मुद्दा लिहिलाय द रिॲक्शन ऑफ ॲसिड विथ बेस. मग कोणताही ॲसिड असो, स्ट्रॉंग ॲसिड असो का वीक ॲसिड असो, आणि बेस हा वीक ॲसिड असो का स्ट्रॉंग बेस असो, ॲसिड आणि बेसची जेव्हाही रिॲक्शन होईल त्या रिॲक्शनला न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हणायचं. व्हेनेवर देर इज अ रिॲक्शन बिटवीन ॲसिड अँड बेस, इट इज कॉल्ड न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. दुसरा मुद्दा दिलाय स्ट्रॉंग ॲसिड कॅन रिॲक्ट विथ बोथ. स्ट्रॉंग ॲसिड हा वीक आणि स्ट्रॉंग बेस सोबत नेहमीच रिॲक्ट होतो. स्ट्रॉंग ॲसिड रिॲक्ट विथ वीक base and strong base also, but weak acid can react only with strong base. weak acid जो आहे तो फक्त strong base सोबत रिॲक्ट होईल, पण weak base सोबत हा strong acid रिॲक्ट होत नाही. कन्फ्युजन होतं strong acid, weak acid, strong base, weak base. बट कॉन्सेप्ट जर थोडं व्यवस्थित समजून घेतलं तर अत्यंत सोपं आहे. इथे रिॲक्शन बघा, HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड हा स्ट्रॉंग ॲसिड आहे, त्याच्यामुळे शॉर्टमध्ये SA म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड. HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड स्ट्रॉंग ॲसिड आहे, प्लस त्याची रिॲक्शन आपण NaOH सोबत केली. NaOH सोडियम हायड्रॉक्साईड स्ट्रॉंग बेस आहे, म्हणजे स्ट्रॉंग ॲसिडची रिॲक्शन स्ट्रॉंग बेस सोबत केली तर नेहमी साल्ट आणि वॉटर मिळतं. कोणता साल्ट मिळेल तर बघा Na सोडियम आणि ॲसिडचा Cl म्हणजे NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ म्हणजे साल्ट, आणि प्लस हा H आणि हा OH म्हणजे वॉटर रिलीज होईल, म्हणजे ही रिॲक्शन होईल. दुसरी रिॲक्शन HCl म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड हा स्ट्रॉंग ॲसिड आहे, याची रिॲक्शन NaHCO3 वर लिहिलंय NaHCO3 म्हणजे सोडियम बायकार्बोनेट. हा वीक बेस आहे, म्हणजे स्ट्रॉंग ॲसिडची वीक बेस सोबत सुद्धा रिॲक्शन होते. मग काय तयार होईल बघा, हा सोडियम NaHCO3 मधला सोडियम
आणि ऍसिड मधला Cl NaCl हा NaCl सोडियम क्लोराईड साल्ट मिळाला प्लस इथला H आणि दुसरा H आणि या CO3 मधला एक ऑक्सिजन H2O वॉटर मॉलिक्यूल रिलीज झाला आणि या CO3 मधला ऑक्सिजन गेला राहिला CO2 हा कार्बन डायऑक्साइड गॅस रिलीज होईल म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेसची रिॲक्शन जर झाली तर सोडियम क्लोराईड साल्ट वॉटर अँड कार्बन डायऑक्साइड रिलीज होईल. आता तिसरी रिॲक्शन बघूया काय होते की नाही. मला माहित नाही हा फिनॉल आहे, हा स्ट्रॉंग ऍसिड आहे का वीक ऍसिड आहे मी सांगू शकत नाही. मग या आपल्याला प्रूव्ह करायचं. हा फिनॉल आहे पण स्ट्रॉंग ऍसिड आहे का वीक ऍसिड आहे माहित नाही. याची रिॲक्शन सोडियम हायड्रॉक्साइड सोबत केली. आता सोडियम हायड्रॉक्साइड माहिती आहे आपल्याला तो स्ट्रॉंग बेस आहे. मग या दोघांची जर रिॲक्शन झाली तर पहा परत इथे हा जो सोडियम आहे तो सोडियम इथे येईल आणि हा हायड्रोजन या OH सोबत वॉटर रिलीज होईल. हा सोडियम जर इथे आला तर साल्ट बनेल. कोणता साल्ट बनेल तर ONA आणि बेन्झिन रिंग म्हणजे ज्याला आपण म्हणूया सोडियम फिनॉक्साइड हा सुद्धा साल्ट आहे. सोडियम फिनॉक्साइड आणि वॉटर रिलीज होईल ही रिॲक्शन पॉसिबल आहे. आता चौथी रिॲक्शन बघा. चौथी रिॲक्शन अशी की परत फिनॉल घेतला. आपल्याला माहित नाही फिनॉल आता स्ट्रॉंग ऍसिड आहे का वीक ऍसिड आहे. आपल्याला ठरवायचं आता इथे ठरवायचंय. हा ऍसिड आहे माहित नाही कोणता आहे स्ट्रॉंग आहे का वीक आहे. मग याची रिॲक्शन जर सोडियम बायकार्बोनेट वीक बेस सोबत जर केली रिॲक्शन होत नाही. याचा अर्थ हा वीक बेस आहे. याची रिॲक्शन या फिनॉल सोबत होत नाही. जर हा स्ट्रॉंग बेस राहिला असता, हा स्ट्रॉंग ऍसिड राहिला असता, स्ट्रॉंग ऍसिड तर ही रिॲक्शन पॉसिबल होती, रिॲक्शन झाली असती. पण याचा अर्थ हा वीक ऍसिड आहे आणि वीक ऍसिड असल्यामुळे हा वीक ऍसिड वीक बेस सोबत रिॲक्ट होत नाही. यावरून आपण ठरवू की फिनॉल इज अ वीक ऍसिड अँड वीक ऍसिड डू नॉट रिॲक्ट विथ वीक बेस. देर इज नो फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट. तर हा मुद्दा क्लिअर करण्यासाठी डू यू नो हा जो बुक मध्ये जो पॅराग्राफ दिलाय त्यावर आपण चर्चा केली आहे.